नमस्कार, गौरी फॅशन डिझायनरमध्ये आपलं स्वागत आहे। कालच्या व्हिडिओमध्ये आपण चेन स्टिच कशी करायची हे शिकलो होतो। आजच्या व्हिडिओमध्ये मण्यांचं वर्क कसं करायचं, त्याचबरोबर टिकली वर्क कसं करायचं हे आपण शिकणार आहोत। तर सगळ्यात आधी धाग्याला असे 4-5 गाठ देऊन घ्यायची, म्हणजे कसं वर्क करताना धागा वरती येणार नाही। त्यानंतर मी हे दोन नंबरचे मणी घेतलेत। जे मण्यांमध्ये साईज येते 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर अशी साईज असते त्यामध्ये। तर मी हे 2 नंबर साईजचे मणी घेतलेत। तर सगळ्यात आधी धागा वरती काढायचा आणि मणी सुईमध्ये अडकून घ्यायचा आणि तोच धागा पुन्हा खाली घेऊन पुन्हा खालचा धागा वरती काढायचा। अशा प्रकारे मण्यांचं वर्क करायचं। हे करायला एकदम सोपं आहे आणि सहज कुणालाही जमेल। आणि सगळ्यात शेवटी गाठ देऊन घ्यायची। तर ही एंड नॉट कशी टाकायची हेच मी सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे। तर तुम्ही गौरी फॅशन डिझायनर या चॅनलवरती जाऊन तो बघू शकता। अशा प्रकारे एंड नॉट द्यायची। एक धागा वरती काढायचा आणि त्यामधनं दुसरा धागा वरती घे, म्हणजे आपली एंड नॉट इथं व्यवस्थित बसते। आता मी ही गोल्डन कलरची टिकली घेतली आहे, जे तुम्हाला टिकली वर्क कसं करायचं ते दाखवणार आहे। त्यासाठी गोल्डन कलरची टिकली घेतली। एक टिकलीमध्ये भरपूर कलर असतात, तुम्ही कोणत्याही कलरची घेतली तरी चालेल, पण माझ्याकडे ही गोल्डन कलरची होती शिल्लक, त्यामुळे मग मी हीच घेतली तुम्हाला दाखवायला। सगळ्यात आधी तर धागा वरती काढून घ्यायचा, नंतर टिकली सुईमध्ये अडकवायची आणि खालचा धागा पुन्हा वरती घ्यायचा।
म्हणजे आपली टिकली व्यवस्थित त्यामध्ये फिट होती. हे पुन्हा दाखवते, ते व्यवस्थित दिसत नव्हतं. अशा प्रकारे खालचा धागा पुन्हा वरती घ्यायचा आणि पुन्हा त्या वरती आलेल्या धाग्यामध्ये टिकली अडकवायची आणि पुन्हा तोच धागा खाली घ्यायचा आणि खालचा धागा सुईमध्ये अडकून तो पुन्हा वरती काढायचा. या पद्धतीने तुम्ही केलं ना वर्क, तर तुम्हाला सोपं जाईल. तुम्ही या प्रकारे घरी ट्राय करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. तसंच चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला टिकलीपासून फ्लावर कसे बनवायचे आणि आणखीन बाकीचं पुढचं जे वर्क आहे मी तुम्हाला ते दाखवणार आहे. त्यामुळे चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.